काही सकाळी इतकं भयंकर डोकं खराब झालं आहे, कारण 2 दिवसाआधी टाकी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली आहे सोसायटीनी आणि त्यांचं जे उरलेलं खालचं पाणी होतं ना ते येऊन आमच्या आरोमध्ये अडकलं आणि आमचा आरो खराब झाला. त्यामुळे सकाळी सकाळी इतकं कामात काम असून सुद्धा आम्हाला आरोवाल्यांना बोलावून सगळं क्लीन करून घ्यावं लागलं आणि वरून खर्च लागला तो वेगळा. आणि अव्यूने एवढा सगळा पसारा केला की तुम्हाला काय सांगू. त्यानंतर जी कामं सकाळची असते ती दुपारपर्यंत माझी शिफ्ट झाली होती. चला असो. त्यानंतर आमच्या बाल्कनीमध्ये ना मस्त 2 असे गुलाब फुलले आहे आणि ते झाड व्यवस्थित छान असं ग्रो होत आहे. म्हणून म्हटलं याची जागा पण बदलावायला पाहिजे, म्हणून त्याला एकाकडून दुसरीकडे आणलं आणि तिथे भरपूर तो ग्रो झाला. तरी सुद्धा वरपर्यंत छान असा स्पेस आहे. त्यानंतर की बाल्कनी मला क्लीन करून घ्यायची होती. मी रोज झाडू पोछा इथे करते, तरी सुद्धा एवढं डस्ट आहे ना की कायच सांगू. आणि आमच्या मावश्या सुट्ट्यांवर आहे त्यामुळे भरपूर सारे कामं माझ्या अंगावरच येत असते. चला तर आता इथे छान अशी बाल्कनी झाडून घेतली आहे. त्यानंतर मला इथे पुसून सुद्धा घ्यायचं होतं, पण अव्यूचं पुढे मागे चाललं होतं की त्याला बनाना खायचा आहे, पण त्याला थोडी सर्दी आहे म्हणून मी त्याला पील ऑफ करून देत नव्हती. पण शेवटी मला त्याला थोडा तरी बनाना द्यावाच लागला. त्यानंतर ना मस्त असं पोछा पण करून घेतलं. 2 दिवसापूर्वीच पायदान सगळे व्यवस्थित वॉश करून घेतले होते, तर ते सुद्धा छान असे घडी करून ठेवलं. मी कितीही पोछा केला आणि थोडं जरी कुठे काही राहिलं ना तर मला असं वाटतं की धूळ अजूनही घरात आहे, म्हणून मी कानाकोपरा छान असा पुसून घेते. मावशी जरी नसली तरी वेळ झाला तरी चालेल, पण घरात व्यवस्थित झाडू पोछा झालाच पाहिजे, हे माझा नेहमी हट्टच असतो. प्रीतम मला म्हणतो कधीतरी असू दे, पण मला ते काही मानल्या जात नाही. चला असो. त्यानंतर मी माझ्या साईडला असं प्रॉपर माझा जो स्टँड आहे तो ठेवला होता आणि अव्यूचे सगळे कपडे घडी करून घेतले. एका दिवसात एवढी कपड्यांना धुवू लागते ना, आजूबाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यामुळे की त्यानंतर छान असं देवबाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सुद्धा जेवण केलं. भेटूया. बाय.